ही आहे आपली ग्लॅमर. आणि आता आपण निघालो आहोत. कुठे निघालो आहोत मग आपण? आज आपण जाणार आहे ऑटो फेस्टला, जे आहे रेमंड मध्ये. आणि आज लास्ट दिवस आहे. आणि आपण आपला अजून एक मित्र इथे, द ओजी व्लॉगर सस्ता कबीर सिंग. ट्रॅफिक आता आपल्याला बघायचं की इथूनच ट्रॅफिक आहे फुल जाम. मला काय असं वाटतं कुठे लावायचं नाही वेलनेस. हा इथलं गाईज इथे रेमंडला आहे. आम्ही वर्तकच्या इकडे पाठीमागे हे लावले. काहीतरी नवीन. बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं, इतना पैसा है कि खत्म ही नहीं. मावशींचा बटवा. आमच्या भाऊजींचा बटवा बघा. औरत बनने का शौक आहे, औरत बनने का. आता आपण जातोय रेमंडला. तिथे आहे ऑटो फेस्ट, म्हणजे गाड्या सगळ्या बाईक्स आहेत, कार्स आहेत. आणि तिथे असणार मस्त मस्त अँटिक गाड्या पण आहेत आणि जुन्या गाड्या पण आहेत. तर बघूया. ट्रॅफिक खूप आहे, ते पूर्ण जाम झाले म्हणून आता गाडी आम्ही इथेच लावली आहे घराच्या जवळ. आम्ही चालत आहे. तर आता बघूया की कोणत्या कोणत्या गाड्या आहेत. तसं तर माहिती पडल्या आहेत, सगळ्यांनी स्टेटस टाकलेत. ठाण्यातले सगळेच जातात लगेच काय फेस्टिवल असेल तर बघूया. एक आमचा मित्र कमी आहे, जरा झोपलाय. तो पुण्याचा आहे ना, जरा जळगावकर बोललं की पुण्याचा जळगावचा आहे तो. जळगावला पण झोपतात. तिकडे पाणी नसतं ना. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. तो देखिए गाइस कितना ट्रैफिक है यहाँ पे. सभी लोग पैदल जा रहे हैं और हम भी पैदल जा रहे हैं. बोल ना भाई, काय आलं काय आलं? काय नाही. अरे काय झालं? काय आलं? नाही तो दिसत नाही नीट दुसरावाला. म्हणजे एवढे दिवस मी माझं कलेक्शन नव्हतं हे केलं. काय आज आम्ही रिव्हील करतोय सगळ्या गोष्टी, अनबॉक्सिंग. आता तर सगळी इथूनच ना वेलकम दिलंय ना. सोडून पण आहे ठाणा स्टेशन. सकाळची ओपन गाड़ी पुढे है. ये तो आपको जाने के लिए बनाया रास्ता, आप लोग इधर ही रुक रहे हैं. मेन गाड़ी वहाँ पे है ना. मेन गाड़ी उधर है. ये ऐसे आहे की यांची सर्व्हिसिंग चालू आहे. इथे आपल्याला दिसणार आहे लँड रोवर वगैरे पण आहे तिथे, पण आपल्याला पुढे मेन गाड्या दिसणार आहेत. त्या टेन्शन नका करू, चांगल्या चांगल्या गाड्या पण दिसतात. मेरे को रुकना है ना, तेरे को क्या प्रॉब्लम? मेरे को रुकना है ना. कोणती गाडी घेऊ? ती गाडी घे ना. ती तो मुलगा बसलाय ना. दादांनी आणली कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोना. इकडे कोणत्या गाड्या आहेत रे? इकडे पोर्शे फॉरेस्टला बघून घाबरते. समजेत आप समजे.
तर आता आपण जातोय बाईक्स बघायला. सारखं बनवले लहान मुलांना खेळायला वगैरे, आणि जास्त त्रास नाही देणार ना मोठ्या लोकांना. आमची खेळणी तिथे आहे, त्यांची खेळणी इथे. आणि प्रणय आणि ओमकार जरा हरवलेत, म्हणजे मी हरवले. मी मागे फोटो व्हिडिओ काढत होतो, तोपर्यंत ते पुढे गेलेत. आता ते भेटत नाही. तर बघू, बाईक्स इथे थांबलेत, बोललेत. बघूया आता. इथे आहे सगळं पूर्ण ट्रॅम कलेक्शन. ट्रॅमच्या, आणि या ट्रॅमच्या आहेत, आणि या आहेत एव्हरीवन नोज दी रॉयल एनफिल्ड. सध्या एकदम जुन्या नंबर प्लेट्स आहेत, तर खूप जुन्या गाड्या आहेत. पण कंडिशन तुम्ही बघू शकता की ओनरने एकदम मस्त ठेवलेत. यही तो अपनी बाइकर्स लोग की खासियत है कि प्यार करते तो शिद्दत से. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि इकडे आहेत सगळ्या BMW. मस्त दिसतात यार, सगळ्या ब्लॅक आहेत. आणि रेविंग सगळी चालूच आहे इथे, कोणा ना कोणाची. रेविंगची पण मजा वेगळी आहे. बट लुक ॲट दिस मॅन. या आपल्या RX, त्यांच्यासोबत आपण एक राईड पण केली आहे. आपला मित्र आहे त्याची RX सेट, त्याची पण होती, त्याने एक्झिबिशनमध्ये लावलेली. काल परवा होती, आय थिंक. आज आहे की नाही माहीत नाही, मी त्याला कॉन्टॅक्ट नाही केला. बघूया, त्याला कॉल करूया. इकडे होंडा रेसिंग डॉट बाईक्स. नाईस. जुनी गाडी आहे ही, बट कंडिशन आणि मस्त आहे खूप. ब्युटिफुल. भिडेची गाडी आहे, भिडेची. आणि मी बोलत होतो वरदची पण बाईक इथेच आहे, RXZ. तर हीच आहे ती जी आपण राईड करून आलोय. आणि या बाकीच्या आय थिंक ही पण वरदचीच आहे का, डोंट नो. त्याने घेतलेली पण ही आपलीच आहे. RX 100 आली, सगळ्यात जास्त पॉवर जनरेट करायची.